सकनूर येथे सत्संग सेवा समितीच्या श्रमदानातून वनराई बंधारा जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्र महाराज यांच्या संकल्पनेतून सकनूर सत्संग सेवा समितीच्या वतीने सकनूर येथे वनराई बंधारा बांधून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे। राज्यासह संपूर्ण देशात जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य यांच्या संकल्पनेनुसार पर्यावरण संवर्धन योजनेअंतर्गत वृक्ष लागवड व संवर्धन हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे। ग्रामीण भागातील छोट्या नदी व नाले यावर कच्चे वनराई बंधारे तयार करून पाणी अडवणे व जिरवणे, यातून भूजल पातळी वाढवून नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी व जनावरे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याचा फायदा व्हावा याकरिता म्हणून सकनूरात जवळपास 7 ते 10 बंधारे तयार करण्यात आले आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्र महाराज यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यामध्ये वनराई बंधारे बांधण्याचे कार्य अतिशय जोमात चालू आहे। आपण मुखेड तालुक्यातील सकनूर या गावामध्ये असून आपल्यासोबत सकनूर येथील काही भक्तगण जोडले गेले आहेत। तर मला सांगा, हा उपक्रम राबवण्यामागचा मुख्य कारण? जगद्गुरू रामानंदाचार्यजी महाराज श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून आज आमचे कच्चे बंधारे बांधण्याचा उद्देश हाच आहे। गावाचं पाणी अडतं आणि त्याच्यामुळे जनावरांना, शेतकऱ्यांना याचा फायदा पुरेपूर होतो। राज्यात 7 ते 21 डिसेंबर या कालावधीत श्रमदानातून कच्चे वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत मुखेड तालुक्यातील सकनूर या गावालगत असलेल्या नदीवर वार शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सत्संग सेवा समितीच्या श्रमदानातून 2 मीटर उंच व 6 मीटर लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे। विशेष म्हणजे या नदीवर उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधारा बांधकामात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला आहे। वनराई बंधाऱ्यामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ झाली असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांकरिता मोठा फायदा होणार आहे। यानंतर मला सांगा की आतापर्यंत आपल्या परिसरामध्ये किती बंधारे बांधण्यात? ह्याच्या अगोदर 10 बंधारे झालेली आहेत आणि पूर्ण श्रमदानातून झालेले आहेत माऊलीच्या कृपेने। आणि शेतकऱ्यासाठी पाण्याची पातळी वाढणे, जनावरं पाणी पिणे असा उपक्रम महाराष्ट्रभर पूर्ण राबविण्यात येत आहे। यानंतर आपल्याला असं सांगता येईल की जो बंधाऱ्याची उंची किंवा रुंदी असते, जसं नदी आहे 6-10 फूट 15 फूट जसं लांबी तशी लांबी आहे। ही संकल्पना कोण? जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नानीज धाम यांची संकल्पना आहे। ते उपक्रम राबवण्यामागचं मुख्य कारण? मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याचे जमिनीमध्ये पाणी मुरून विहिरीला पाणी येणे, जमिनीला पाणी मुरणे, पुन्हा जनावरांसाठी 2-4 महिने पाण्याचा पातळी वाढणे, जनावरं आराम उन्हाळ्यामध्ये ते पाणी पिणे असा उपक्रम। वनराई बंधारा बांधण्यासाठी सत्संग सेवा समितीचे दत्तात्रय कारडे, गणेश पांचाळ, भाऊसाहेब लामतुरे, पांडुरंग पाटील, राजू पाटील, संतोष नागरवाड, अनिल हंबिरे, साईनाथ दाचवार, शिवाजी अवधूते, रुद्रा लामतुरे, महिला ज्योतिका कारळे, संगीता पांचाळ, उषा लामतुरे, सखुबाई कारळे, भाग्यश्री लामतुरे, रेणुका माकणे, नंदाताई देशमुख, सरोजना हंबिरे, कृष्णाताई नागरवाड, कल्पना लामतुरे यांच्यासह अनेक शिष्य भक्तगण यांनी परिश्रम घेतले। नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।